तर नेमका तुमचा प्रॉब्लेम आणि प्रश्न काय आहे? प्रश्न असा आहे की ते बोलतात हे गट चेंज आहे, हे 870 जिथं आहे तुम्ही तिथे जा, हे 875 आहे. ठीक आहे, मानलो आम्ही की हे 875 आहे, पण जे 870 मध्ये जे बैनामे आहेत, जे 870 ला लोक आहेत ते इथं प्रेझेंट आहेत, जे कागदावरती जे नावं दिलेत, सातबाऱ्यावरती जी आजूबाजूंची नावं आहेत 870 मधल्या गटांची, ती लोक इथं कशी प्रेझेंट? जर हे 875 आहे तर 775 ची लोक इथे कशी उपस्थित आहेत? फक्त तुम्ही एकटे म्हणताय की हे गट 875 आहे, पण आजूबाजूचे तर नाही म्हणत ना. पण तुम्ही बोलता रजिस्ट्री मेन असते, बरोबर? रजिस्ट्री शिवाय 7/12 मालमत्ता हक्क प्रमाणपत्र ते त्याला काही व्हॅलिडिटी नाही. तुमची रजिस्ट्री कुठं खरी आहे? त्यात एक ओनरचं नाव सुद्धा क्लिअरली दिसत नाही. हे बघा, ह्याला म्हणतात रजिस्ट्री म्हणायची आहे ना. 91 माझ्या पप्पांनी 1991 साली ही घेतली आहे जमीन. ही रजिस्ट्री आहे, माझ्याकडे फेरफारचे डॉक्युमेंट्स आहेत. ही जागा 870 आहे. त्या जागेसाठी आज वाद होत आहे किंवा तुम्ही ती जागा तुमची म्हणताय, ती मुळात जागा कोणाच्या नावाची होती आणि आता कोणाच्या नावाने आहे त्या नावाचा उल्लेख करा. ही आधी जागा फॅमिली फ्रेंड्सच आहेत, त्यांच्याकडनं पप्पांनी ही विकत घेतली आहे आणि ते आजही इथं आहेत. नाव सांग ना. गणपतराव पाटील, गणपतराव नरसिंहराव पाटील. आता ह्या तुमच्या जागेवर कोणी ताबा घेतलाय किंवा ही जागा माझी अशी आहे, कोण म्हणतात? सागर त्र्यंबक जाधव हे म्हणतात की ही जागा त्यांची आहे, हे गट 875 आहे आणि ते बोलतात तुम्ही जागी जिथं 870 आहे. आम्ही आजूबाजूच्या सगळ्यांचे डॉक्युमेंट्स काढले, तुम्ही ते कुणालाही विचारा, ते बोलतील हे गट 870 आहे. आम्ही नगरपालिकेत जाऊन चौकशी केली आहे, नगरपालिकेत जाऊन नकाशात तपासणी केली आहे. नकाशामध्ये सुद्धा रोड टचचा जो गट आहे तो 870 आहे आणि जो बाजूला लागून आहे आतमध्ये आहे तो 875 आहे. असं म्हटलं जाते की इथे 2-3 गट आहेत, म्हणजे 874 आहे, 875 आहे, 870 आहे आणि 876 आहे. बरोबर बरोबर. तर ह्या गटातून आता जे तुम्ही म्हणताय की कब्जा केलेला आहे 870 वर, ती जागा 875 आहे आणि बिलोली कोर्टानं सुद्धा असं म्हटलं गेलं की बाबा ही जागा 875च आहे आणि 870 ही पश्चिमेकडे दिसत दाखवते त्यांच्या रजिस्ट्रीवर. तर त्याबद्दल तुमचं मत? ते रजिस्ट्री खोटे आहेत. जर कन्फर्म असते नगरपालिकेत, मग नकाशावरती रोड टच जागा ही 870 कशी? नगरपालिकेत कशी सांगा? भूमी अभिलेखनामध्ये जिथं पुरा देगलूरचा जो नकाशा आहे ओरिजिनल, मग त्यामध्ये का दुरुस्ती नाही केली? मग असं काही असतं तर त्यामध्येही दुरुस्ती झाली असती आणि जे आजूबाजूला बसले आहेत त्यांनी पण त्यांचे गट सुधारणा करून घेतली असती. ते लोक का म्हणतायत की नाही हे गट 870 आहे? ते फक्त एकटा सागर जाधवच का बोलतोय की 875 आहे, बाकी सगळे का नाही बोलत आहेत की 875 आहे? अतिक्रमण केलं असं तुमचं म्हणणं आहे? हो, अतिक्रमण केलेली आहे. 2 बाया काय करतील? हा का कोर्टात जात नाहीये? हा तर वकील आहे, हा लढू शकतो ना. आम्हाला का जायला सांगतोय? म्हणजे आम्हाला कोर्टाच्या जालमध्ये फसवून 20-30 वर्ष आम्ही तिकडे घालायचं. असं आहे की त्यांचं 875 ची जागा आहे, ते एकटेच का म्हणतात? कोर्टानं सुद्धा त्याला म्हणजे रजिस्ट्री दिलेली आहे 875च म्हणून. तर त्यांचं म्हणणं असं आहे की 875 आमची मालकी आहे आणि त्यांनी 870 मागतात. मग 870 आम्ही कुठून द्यावं? त्यांच्याकडे काय प्रूफ आहे? कोर्टाने कधीच हे सांगितलं नाही. कोर्टाच्या हातात नाहीये की गट ठरवणं किंवा गट डिसाईड करणं, गट चेंज करणं हे कोर्टाकडनं नसतं. नगरपालिका, भूमी अभिलेखना हेच लोक जबाबदार असतात त्यासाठी. ही जागा मिळावी यासाठी तुम्ही कोणाला तक्रारी अर्ज वगैरे केलेला आहे? आम्ही पोलीस स्टेशन मध्ये अर्ज दिला, नगरपालिकेत दिला, भूमी अभिलेखन मध्ये दिला, पण कोणीही अर्ज घेऊन सहाय्य करण्यासाठी नाही. कारण आम्ही ज्यालाही बोलायला जातो हे मागण्या येतात, त्यांना पैसे खाऊ घालतात, बोलते ह्या मॅटर मध्ये पडू नका. जर आम्ही खोटे आहे मग हे सगळ्यांना जाऊन पैसे खाऊ घालून ह्या मॅटर मध्ये नका येऊ असं का म्हणतात? भूमी अभिलेख मध्ये तुम्ही एमसी भरला होता, आम्हाला 870 ही जागा आम्हाला जागा दाखवा म्हणून तुम्ही भूमी अभिलेख मध्ये असं काही अर्ज देऊन की आम्हाला मोजमाप करून आम्हाला हे करा. भूमी अभिलेखन मध्ये आम्ही गेलो होतो अर्ज भरण्यासाठी. मग त्याच्यानंतर ते आधी बोलले की हा ठीक आहे आम्ही काढून देतो, पण भूमी अभिलेखन रेस्पॉन्सिबिलिटी नाही घेत आहे. भूमी अभिलेखन बोलते तुम्ही तुमची जागा सांगा, फक्त आम्ही मोजून द्यायचं काम करतो, भांडणात आम्ही पडत नाही.
म्हणजे 870 जागा ही इथे असेलच ना सर्वे नंबर, मग ते सर्वे नंबर हे सगळं भूमी अभिलेखन आम्हाला काढून देत नाहीये. भूमी अभिलेखन बोलते तुमची जागा शोधून द्यायचं काम आमचं नाहीये. एमसी भरल्याच्या नंतर त्याला मोजून तर द्यावं. ते बोलते तुमची जागा सांगा तरच येतो. भांडणातला आम्ही नाहीये, भांडणातला आम्ही नाही पडत. तुम्ही नगरपालिकेत जा बोलते. नगरपालिकेत नकाशे आहेत, त्यांच्याकडे सगळे पुरावे आहेत, तुम्ही तिथनं बघा म्हणतात. आम्ही यांची रेस्पॉन्सिबिलिटी नाही घेत. तर आता इथून नेमकं आपली भूमिका काय राहील? आपली भूमी ते म्हणतात की आमच्यावर अन्याय होतोय, आम्ही जबरदस्ती इथं येऊन कब्जा करून बसलोय. हे सगळं खोटं आहे. यांनी तुरंत शेड का मारला? इतक्या वर्षापासून आमची मोकळी जागा, आमचे इथले पत्र काढून टाकले, हे पोळ माझ्या पप्पांनी टाकले, हे काढून टाकलं, बरोबर. लगेच माझं नाव लावून दिल्यावर लगेच तुरंत का व्हायचं बांधकाम केलं? 5 दिवसात हे शेड उभं केलं का? असं त्यांना सांगितलं होतं तुम्हाला घाई आहे ना, मोजमापणी येईपर्यंत थांबा. आम्ही क्लिअर बोललो होतो. आधी बोलले हा ठीक आहे आम्ही नाही करणार बोलले, आम्ही गेले की तुरंत काम सुरू केलं. का? त्यांनी खरे आहेत ना, मग त्यांनी वेट करायला पाहिजे होतं की भांडणातलं आहे तर काम थांबवायला पाहिजे होतं. जेव्हा निकाल येईल तेव्हा ते घ्यायचे होते. का विक्टिम कार्ड खेळतायत की आम्हाला बाईलेकीचं नको आहे? मग बाईलेकीचं का घेताय तुम्ही? त्याच्यामध्ये आईचं म्हणणं काय? माझं एवढंच म्हणणं आहे की मग त्यांनी म्हणतात 875 आहे तर 870 कुठे आहे त्यांनी काढून द्यावं ना, आम्हाला दाखवून द्यावं. त्यांनी हेच म्हणणं आहे. बाईच्या नवऱ्याचं असं कोर्टात हे झाले, अपडेट आले, हे दिले, काय म्हणतात त्यांनी. मग आणि आमची जागा कुठं आहे? आम्ही उगाच असं बसलोय की हे आमचीच जागा, आम्हाला माहिती असेल काहीतरी असेल म्हणूनच आम्ही हे आमचं 870 आहे असं म्हणते ना. आमच्या मालकापासूनच म्हणत आहेत म्हणूनच आम्ही म्हणतोय. असंच आदरणकी थोडंच येऊन या जागेवर कोण कोणाच्या अतिक्रमण करल का? जेव्हा तुम्हाला माहितच नाही हे जागा तुमची आहे तर तुम्ही येऊन अतिक्रम कसं करा? मग आमच्याकडे सगळं प्रूफ आहे. हे बाईच्या नवऱ्याला असं झालं, हे बाईच्या नवऱ्याकडून तसं झालं असं म्हणण्यापेक्षा मग तुम्हीच दाखवा ना मला 870 कुठे आहे. आजूबाजूचे जे रजिस्ट्री आहेत ते खोटे आहेत का आमचे? आम्ही खोटे आहोत मग हे लोकही खोटे आहेत का आजूबाजूचे? ते तरी दाखवून द्या आम्हाला. तुम्ही तुमचंच एक मांडता. 875च कसं एक गट बदललं, बाकी गट का नाही बदलले? ह्या बाईचे मालक असे आहेत तसे आहेत म्हणण्यापेक्षा तुम्ही सांगा ना. ते काय करू शकतात? वकील आहेत, रजिस्ट्री बदलू शकतात, काही करू शकतात. त्यांनी त्यांच्या हातात सगळा खेळ आहे. आमचं काय? टोटल तुमची इथं किती गुंठे जागा आहे? 2 गुंठे जागा आहे आणि आमच्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत. आम्ही सगळ्याला दाखवले सुद्धा. सगळे माणसं का समोर येऊन बघण्यात करा. ओनरचं नाव, रजिस्ट्री नंबर काही क्लिअरली मेन्शन नाहीये तिथं. आमची रजिस्ट्री बघा तुम्ही. सगळ्यात ज्याच्याकडनं घेतलं किंवा आता पूर्वीचा जो ओनर होता बालाजी त्र्यंबक होता, बालाजी त्र्यंबक कडनं कुणाकडनं तो जागा घेतला त्याचीही रजिस्ट्री आमच्याकडे अवेलेबल आहे. आम्ही तेही डॉक्युमेंट्स देतो. आम्ही सगळ्यांना डॉक्युमेंट्स. त्यांनी का त्यांचे डॉक्युमेंट्स दाखवत नाहीयेत? ही कोणाकडनं त्यांच्याकडे आली? बालाजी त्र्यंबकनं जागा दिली ना पाटलाला, गणपतराव पाटलाला, तो सुद्धा त्र्यंबक म्हणतोय की मी ही पाटलाला दिली जागा. मग तो खोटा आहे का? 870 म्हणतोय तो खोटा आहे का? त्यांना बोलवा समोर आणा, त्यांना आम्ही आणतो त्यांना समोर. आणि तो काय बोलते हे पाटलाला दिलो होतो मी 2 गुंठे जागा खरेदी, काय बोलते काय नाही आपण ऐकूया. तुम्ही घरू बसून आम्ही बायले खाय कोर्टात जाय ना काय नाव आम्ही हे सगळं केलं, आम्हाला करायचं नाही, हे सगळं काय बोलता तुम्ही? मग तुम्ही का नाही जात कोर्टामध्ये? तुम्ही जावा ना कोर्टामध्ये. आमच्या जाग्यावर येऊन बसायले तुम्ही. आम्ही 4-5 बाया घेऊन बसलो तर काय झालं? तुम्ही सगळं तिकडे मॅनेज करायला लाव त्याचं काय? आम्ही बसलो तर काय? लेडीजला आणलो बसलो आमचा हक्क मिळवण्यासाठी. पण तुम्ही जे सगळ्यांना बनवताय, सगळ्याला हे करताय त्याचं काय मग सांगा? तुम्ही दाखवून द्या आम्हाला 870 जागा कुठं आहे. तुम्हाला एवढंच बायलेख आहे, त्यांना बायांना आम्हाला भांडायचं नाही म्हणता ना तुम्ही. तुम्ही दाखवा ना. तुम्ही वकील आहात, हे आहात, भूमिलेखन मध्ये जायचंय भैया थांबा थोडं 4 दिवस म्हणलं तर का नाही तुम्ही थांबलात? तुम्ही थांबायला तुमची जागा ही कन्फर्म आहे ना, तुम्हाला का नाही थांबलात? मग तुम्ही एवढ्या तातडीनं का बांधकाम चालू केलात? तुम्ही जा 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 काय करून घेणारी असे शब्द का वापरलात आम्हाला? तुमच्या शेवटचा प्रश्न, तुम्ही प्रशासनाकडे नेमकी तुमची आता मागणी काय? आमची एवढीच मागणी आहे प्रशासनाकडे की प्रशासन यावं, जागेची तपासणी करावं. मग त्यांचं म्हणणं 875 आहे आमची जागा आहे, तर जागेची तपासणी करून आमचं 870 प्रशासन काढून द्यावं आम्हाला. प्रशासन करावं म्हणल्यावर सगळं काही होते. मग प्रशासन समोर यावं ना. प्रशासन म्हणते आम्ही लेडीजची मदत करतो, हे करतो. मग काय करायले प्रशासन? आम्ही प्रत्येक
आता ते नावं घ्यायला त्यांनी बी आमची काही दखल घेईना झालीत. असे मोठ्या मोठ्या अधिकाऱ्याकडे गेलोत आम्ही, का आमचे डॉक्युमेंट दाखवले, बरोबर आहे म्हणतात, सगळे म्हणतात. 20 मध्येच काय होते त्यांना काय माहिती आम्हाला. मधीच ते आमच्याकडून नाही येत, का बरं नाही येत? यावं ना जाग्यावर, विचारपूस करा, विरोधीला करा, आम्हाला करा, काय आहे ते आमचं ठरवा, समोर या, आमचं म्हणणं काय आहे ते ऐकून घ्या, त्यांचं म्हणणं काय आहे ते ऐकून घ्या. मधीच काय चाललंय सगळं.